नमस्कार मित्रांनो, डीएस न्यूज मराठी मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटलांनी दंड थोपटलेले आहेत आणि आंतरवाली सराटीमध्ये आज 25 जानेवारी 2025 पासून दादांचा आज उपोषणाचा पहिला दिवस आहे आणि आपण बघत आहोत की मोठ्या प्रमाणामध्ये पुरुष असतील, महिला मंडळी असतील किंवा म्हातारे महिला सुद्धा असतील किंवा म्हातारे पुरुष सुद्धा असतील, यांच्या माध्यमातून सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये सामूहिक उपोषणाला साथ जरांगे पाटलांना दिलेली आहे। पुढे आता आपण या ठिकाणी बघू शकतो हे सगळे सामूहिक उपोषण करते आहेत आणि जे कोण म्हणतायत की दादा जरांगे पाटलांच्या उपोषणाला धार राहिली नाही किंवा मराठी एकत्र येत नाहीत, आपण या ठिकाणी बघू शकतो की हजारो मराठी या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता की पार्किंगला सुद्धा भरपूर गाड्या लावलेल्या आहेत। मोठ्या प्रमाणामध्ये दादांचं उपोषण आज सुरू झालेलं आहे, पहिला दिवस आहे आणि सरकारला हा अल्टिमेटमच म्हणावं लागेल, कारण की हा पहिला दिवस आहे। पहिल्या दिवशी एवढी गर्दी उफाळलेली आहे, आपण या ठिकाणी बघू शकतो की मीडियाचे बांधव असतील किंवा काही आपले मराठा बांधव असतील, याचबरोबर जे काही संतोष देशमुखांची हत्या झाली या हत्या प्रकरणामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आरोपींना सुसास सोडलेला आहे त्या आणि या आंदोलनाच्या माध्यमातून सुद्धा आपण संतोष देशमुख यांना न्याय देण्याचं काम करणार आहोत आणि मराठ्यांना 50%च्या ओबीसीच्या 50%च्या आतमध्ये आरक्षण मिळवण्याकरिता दादांनी उपोषण सुरू केलेलं आहे। या ठिकाणी आपण सगळे बघू शकतो की सगळे आपले मराठा बांधव या ठिकाणी काही झोपलेले आहेत, काही गप्पा मारतात, परंतु आजचा पहिला दिवस आहे आणि पहिला दिवस आहे त्यामुळे सगळे बोलत आहेत, परंतु दुसऱ्या दिवशी किंवा तिसऱ्या दिवशी जशी तब्येत खालावली जाईल तसं सरकारनं याचं गांभीर्याने नोंद घ्यायला पाहिजे, कारण की दादांचं एकंदरीत 7वं उपोषण सुरू आहे आणि आज 2 वर्ष झालेलं उपोषण सुरू झालेलं आहे आणि 2 वर्ष झालं दादा राज्याला माहीत झालेत, परंतु 20 वर्ष झालं दादांचं उपोषण सुरू आहे आणि हा लढा सुरू आहे। परंतु या लढ्यामध्ये अख्खा राज्यातला मराठा एकत्र झालेला आहे, अख्ख्या 6 कोटी मराठ्यांचं काळीज त्या ठिकाणी झोपलेलं आहे। त्या माणसाकडे बघून वेगळंच वाटतं आणि सरकारने सुद्धा याला गांभीर्याने नोंद घ्यायला पाहिजे। एकंदरीत आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्याचे गृहमंत्री सुद्धा तेच आहेत आणि राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब आणि अर्थमंत्री सुद्धा अजित पवार साहेब आहेत आणि राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, जे अगोदर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब होते, त्यांच्या माध्यमातून सुद्धा याला गांभीर्याने नोंद घ्यावी। जसे की त्यांनी मराठ्यांना याच्या अगोदर कुणबीच्या नोंदी सापडण्याला मदत केली, आता सुद्धा ते सुद्धा जातीने मराठा आहेत, परंतु एक दुर्दैवाची गोष्ट म्हणजे ज्यांनी आपल्या आंतरवाली सराटीमध्ये ज्यांनी हल्ला करायला लावला, आपल्या माता माऊल्यांना रक्तबंबाळ करण्याचा प्रयत्न केला, तेच राज्याचे मुख्यमंत्री होऊन बसलेले आहेत। परंतु त्यांच्याकडून आम्हाला आशा आहे की आता ते आम्हाला आरक्षण देतील आणि आम्हाला टिकणारं आरक्षण पाहिजे। 50%च्या वरचं अजिबात आम्हाला आरक्षण पाहिजे नाही, 50%च्या आतमध्ये आम्हाला आरक्षण पाहिजे। एवढीच मी सरकारला आपल्या चॅनलच्या माध्यमातून कळकळीची विनंती करतो। धन्यवाद।